तर बघा त्या पार्टमध्ये कुठपर्यंत झाले होते, 39 पर्यंत झाले होते, 38 पर्यंत, 39च्या बघा हा काय करायचं आहे. कधी कधी व्हॅल्यू ॲझ्युम करून निघते डायरेक्ट, नाहीतर मग काय पकडून घ्यायचा, इक्वल टू के. तर हा काय झाला असता 2 टू द पॉवर, या प्रकारे के झाला असता. तर 2 व्हॅल्यू निघाली असती कोणाची, के टू द पॉवर 1 बाय इन्व्हर्सवाला फंक्शन नाही का, अरे इन्व्हर्सवाला फंक्शन किंवा टेकिंग पॉवर 1 बाय एक्स, बोथ साईड एक्स एक्स कटला असता. ठीक आहे. तसंच इकडे 3 व्हॅल्यू झाली असती के टू द पॉवर 1 बाय, अरे असंच आहे ना, 3y इज इक्वल टू के. देन 6 टू द पॉवर झेड इज इक्वल टू के, तर केच्या पॉवर इज इक्वल टू 6. बरोबर. आता बघा इथं रिलेशन काय दिसून राहिला, तर 2 गुणिला 3 इज इक्वल टू है ना. तर 2ची व्हॅल्यू 1 अपॉन, आणि इकडे 3ची व्हॅल्यू, इकडे के इज इक्वल टू 1 अपॉन, अरे मांडू शकतो हां. सपोज आता काय केलं आपण, ॲड केला. आता इथं दिसत आहे बेस काय दिसत आहे, तर पॉवर काय होऊन जाईल, आणि इकडे केच्या पॉवरमध्ये मांडू शकतो. तर या दोघांचा बेस काय आहे, तर पॉवर काय होऊन जाईल, पॉवर भी सेम होऊन जाईल. आता हा या बाजूला येईल तर काय येईल, इकडे का राहिला, हाच काढायचा होता आपल्याला है ना. तर याला थोडासा आपल्याला पाहावं लागते की काढायचा काय, आणि त्याच्यानुसार थोडासा ॲडजस्टमेंट करावं लागते की याला इकडून इकडं, याला इकडून इकडे नेला तर काय होऊ, अशा टाईपच्या समोरच्या आहे बघा, त्याच्यामध्ये सेम असंच लावायचं आहे, त्याच्यामध्ये समजेल काय करायचं आहे. तर इकडे काय आहे 2 टू द पॉवर एक्स, हा 40 झाला, 4 टू द पॉवर, आणि इकडे झेड. तर काय करायचं आहे 1 बाय 2x, 1 बाय 4y, आणि 1 बाय 6z दिलेला आहे तुम्हाला किती, 24 बाय, आणि झेडची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. 4च्या पॉवर y. ओके, बाकीचं बरोबर आहे. ओके, झेडची व्हॅल्यू काढायची आहे बघा. आता इथं याला काय लिहू शकतो, पुन्हा 2च्या पॉवर x आहे, याला 2च्या पॉवर 2y लिहू शकतो, हा समजला काय केला तर. आणि याला 2च्या पॉवर 3z लिहू शकतो हां. देन इक्वल टू काय ठेवू शकतो, अरे ठेवू शकतो का हां, किंवा डायरेक्टली काय झाला असतात, सगळ्यांच्या पॉवर काय आहे, अरे पॉवर काय आहे, बेस काय आहे, तर पॉवर बी काय झाला असता, जवळजवळ हा एक भेटला असता माझ्याजवळ, अरे भेटला. मग याच्यामध्ये डायरेक्ट पुट करा. आता कुठं कुठं काय दिसते, सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये आणायच्या आहेत, झेड. अरे हा इक्वेशन दिला आहे ना आपल्याला, इक्वेटमध्ये झेडची व्हॅल्यू काढायची आहे. इकडे पॉवर सारखा बेस सारखा झाला म्हणून डायरेक्ट इक्वेट मांडला. बरं, बेस अगर सारखा नसता तर जो रिलेशन आहे तो पाहा लागला असता. जसा इथं काय होता 2 × 3 6 बनवू शकतो, तर त्याला तशा रूपात आपण मांडला होता, आहे की नाही. पण इथे सगळ्यांचा बेस सारखा आहे तर इक्वल मांडला आपण, बरोबर. तर जिथं जिथं काय आहे, आता सगळ्यांना झेडच्या रूपात आणायचं आहे. तर 1 बाय 2x होता, तर 2x म्हणजे हा 2 जसाचा, आणि एक्सच्या ठिकाणी मी काय ठेवू शकतो, काय ठेवू शकतो, देन प्लस 1 बाय 4 जसाचा, 2y ची व्हॅल्यू किती आहे माझ्याजवळ, तर 2y मध्ये ठेवू शकतो बघा, 4y आहे ना, तर 2 × 2y आहे हा,
या 2y ठिकाणी मी काय ठेवीन 3z ठेवलो असतो. हा 2 कुठून आला समजला का? 4y आहे तर 2 × 2y लिहू शकतो ना. आणि 2y ची व्हॅल्यू किती आहे? अरे कळलं. हां देन 1/6z जसाच्या 24/, आता झेडची व्हॅल्यू निघेल की नाही निघेल? निघेल. 3 दुने 6z, 3 दुने 6z चालेल. सगळ्यांचा छेद हां हां वर्षांची बेरीज होईल ना. अरे डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची काय झाली असते? बेरीज झाली असती. तर 3/6z = 24/7. 3 दुने कोण बे बहुत मार मारीन. हां तर हा बाबू इकडे डिवाइडमध्ये आहे, तिकडे गेला तर मल्टिप्लायमध्ये येऊन जाईल. तर 1/z ची व्हॅल्यू किती झाली असती? 48 अरे हो तर झेडची व्हॅल्यू नाही आहे का? हा दोन्हीकडे डिवाइडमध्ये आहे, तिकडे जाणं होईल आणि इकडे पलटी खाएंगा, पलटी उलटा हो जाएंगे ना. तर या प्रकारे काय करावं लागते? थोडासा ॲडजस्टमेंट करावा की समोर पहिले प्रश्नामध्ये पाहून टाकायचं आपल्याला काढायचा काय, मग त्यानुसार याचा आपण ॲडजस्टमेंट कसा करू. नेक्स्ट बघा अशाच टाईपच्या अशा टाईपचे येतील रे. कोणता होता? 41 बे. हां बोलून घ्या ना बे. का म्हणते? हा दिलेला आहे आपल्याला b² अरे गिवन आहे हा आणि आपल्याला काढायचं आहे काय? y. हा चालू होता बे चिवडा. तर इक्वल टू आपण काय ठेवून देऊ? k ठेवून देऊ. तर काय झाला असता? a⁴x = तर याची व्हॅल्यू k⁴ इकडे b⁴y = k. तर b ची व्हॅल्यू k⁴ आणि इकडे cz = k. तर c = k⁴ z. मग काय दिलेलं आहे? b² = हो ये सीच म्हणलो ना भाई. फाडकवू का लमचे काय होऊ शकते? हां XYच्या स्वरूपात व्हॅल्यू काढलेल्या आहेत ना इकडे. हां होते मग k1/y च्या अबे होते ना. हा दिलेला आहे ना आपल्याला b² = a × c म्हणजे एसीच ना. तर k⁴ बरोबर. a ची व्हॅल्यू k⁴ इंटू c ची व्हॅल्यू k⁴ बेस काय आहे बे? तिकडं काहीतरी चालू आहे हां आणि ते भेटले ना. होता ना चालू काहीतरी. हां बोल काय झाला?
आणि हा 2 × वाय. अबे 2 × 1/y 2/y होईल. हवच करत जा. के सारखा झाला तर 2y = 1/x + 1/. काही प्रॉब्लेम येतपर्यंत कोणाले असेल तर घरी चालला जा. हां, पण असा उत्तर आहे का तिकडे? तर मग काय होईल? यांच्या काहीतरी काळा पिवळा होईल. काय करू शकता मग? असा डायरेक्ट पलटवू का? पलटवू का नको पलटवू? पलटवू सीधा. अबे इन्व्हर्ट एंडो करू शकता ना असा नाही. नको करा, इकडे 2-2 आहेत, जाऊ द्या. हा असा करा काहीतरी. क्रॉस मल्टिप्लाय झाला असतं तर काय झालं असतं? झेड प्लस एक्स भागीला XZ. हा इकडे. आणि आपल्याला वायची व्हॅल्यू काढणी होती. आणि झेड प्लस एक्स इंटू काय झाला असता? अबे हा झेड होता. वायची व्हॅल्यू फाइंड करणे आहे. हा बाबूजी इकडे येईल. आहे का नसं? वायची व्हॅल्यू फाइंड करणे मी जमल मग? हो सर, जमू शकते. कसा तरी काळा पिवळा काहीतरी हातपाय हलवला तर काहीतरी होऊ. असा नाही हो. तर काही सिमिलर टाईपचे प्रॉब्लेम थोडेसे लक्षात पण ठेवू शकता तुम्ही. म्हणजे आपले नोट्समध्ये काढायचे जे थोडेसे ऑफ द कन्सेप्ट आहेत, जे डेलीच्या प्रॉब्लेममध्ये नाही आहेत, पण एखाद वेळे आली तर घामसी मारते. तर तसेवाले प्रॉब्लेम थोडेसे पद्धतशीर डिजी लॉकरमध्ये काढून ठेवायचे. रिझल्ट आला म्हणे तुमच्या 12वीचा डिजी लॉकरमध्ये. काल कोणतरी सांगे. कोणती न्यूज हो? काय काय पोरं एवढा टेन्शन घेते. रिझल्ट असा काय खूप छान पेपर सोडवला आहे ना. हां, तुमच्या सुरतीवर दिसून नाही ला. माणसाचे पेपर चांगले गेले राहिले ना तर अबे केव्हाही लागो आपल्याला काही टेन्शन आहे का नाही. पण दोघात लोकाला भीती राहते. एक तर एकदम टॉपरवाला, मी पहिला येईन का दुसरा येईन, पहिला येईन का. आणि एकदम लोपरवाला जो बाउंड्रीवर आहे, साला पास होईन का बापाच्या लाता आहे का नाही. तर दोनात जणाला टेन्शन राहते. बाकी मधातल्या जेव्हा लागल तेव्हा आहे का नाही. देन 42 काय दिसत आहे? यदि दुर्ग्याची पूजापाठ चालू झाली त्या दिवशी त्याचे पप्पा सांगत होता मला रोज एक नारळ नेते नाही का. हो हाँ, चलो ध्यान दो इधर. ओके, डन. बापा रे बापा, काय करू शकता इथं सांगा आता तुम्ही मला. नाही तुम्ही सांगून द्या काय करू शकता. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक तर काय करू शकता? अबे याला सोडवू शकता का? मग काय कराल? सीधा ऑप्शन सांगतो. काय कराल? कारण याला सोडवाले जाल तर भाई एक तर प्लस आहे. अरे प्लस आहे, जाऊ द्या. का सोडवता? एक सोडून पहा. ऑप्शन चेक करा. जास्त शक्करमध्ये नको जा. 7 उत्तर येते. तुला पहिलेच चेक करून टाकलास, मागे येऊन धडकन पाहिलास दुर्गेश ना. तर या बाजूची बेरीज किती आली पाहिजे? जवळ 320. आणि याला मागे सोडवला कसा आहे दाखव बरं, पाहू दे. असाच सोडवला आहे. कॉमन
कॉमन घेतलाय कॉमन, हो जमते किमते कॉमन काढू शकतो ना आपण. हे बघा इथं काय लिहिलेलं आहे थोडासा लक्ष द्या. 2x आणि हा मायनस आहे म्हणजे डिवाइडमध्ये 2च्या पॉवर 1 होता, अबे होता का, प्लस इकडे प्लस आहे म्हणजे 2x इंटू 2. हा समजला काही, कोणाकोणाला समजला, साक्षीला नाही समजला. ए टू द पॉवर m इंटू ए टू द पॉवर n असेल तर काय होते, ए टू द पॉवर m डिवाइड ए टू द पॉवर n असेल तर काय होते, तोच लिहिलेला आहे. काय इथं काय होता, काही नव्हता म्हणजे 1 होता, तर 2 कॉमन काढला म्हणजे 2च्या पॉवरमध्ये डायरेक्ट x+1 लिहिला होता त्यानं. आणि इकडे मायनस आहे म्हणजे हा डिवाइडमध्ये होता, खाली डिवाइडमध्ये घेऊन गेलो, काय निघून राहिला कॉमन, सोपा आहे बे. आता इथं का राहिला, इथं का राहिला आणि इकडे का राहिला, याचा कारा बिवरा करा काहीतरी, 2 दुने 2च्या पॉवर x जसाच्या, तर इंटू 5 आणि इकडे का राहिला, त्या साईडला घेऊन जा बिचारायले, 5 37 5 आणि 64 दुने 128, तर 2च्या पॉवर x आणि इकडे 2च्या पॉवरमध्ये किती आला असता 7, जवळजवळ कसा म्हणा, 2च्या जवळजवळच्या नाही भाकऱ्या, 2च्या पॉवर 5 32, तर 2च्या पॉवर 6 64, 2चा पॉवर 7 64च्या डबल 128. लहानपणी खेळत होता आम्ही हा गेम. द्या पेन वे. तर x = किती 7. ठीक आहे, असा सोडवू शकता. पुन्हा इकडे याच्यामध्ये तसंच बघा, कॉमन काढायचं असेल मग 43 2 to the power x plus 4 minus x plus 2 इज इक्वल टू, तो x का मान कितना, ओके. तर हा लिहिलेला आहे 2x इंटू 2च्या पॉवर 4 मायनस 2 to the power x इंटू 2च्या पॉवर, आता इथे मी ब्रॅकेट काऊन लावलो, हां हा सिंगल पद होता म्हणून डायरेक्ट लिहिला होता, पण याला सेपरेट लिहायचं आहे तर मग मायनस ब्रॅकेट लावावं लागेल ना. इज इक्वल टू काय कॉमन निघून आला, अरे निघत आहे का राहिला अंदर, चालेल. हां 2च्या पॉवर 4 म्हणजे 16, 2च्या पॉवर 2 म्हणजे त्या बाजूला गेला, 16तून 4 गेले 12, 3 1 3 लक्ष द्या रे, 1/² आहे बे, आहे लिहू शकतो, प्रॉपर्टी आहे a to the power 1/m इज इक्वल टू a to the power -1/m असं काहीतरी. अबे हे वाली बे, किंवा वाईस वर्सा.
अरे आहे का? एक्स किती झाला मग श्रीकांत? बोल ना तो तोंडानं. बा मायनस झोपीत आहेस का? -2 आला ना बाई. आहे का उत्तर -2? आहे. देन 44 काय आहे? 17 बे हा लगच आहे अजून. ओके. केव्हा 17 होईल डायरेक्ट काढू शकता, डायरेक्ट ऑप्शन चेक करू शकता. पहिला ऑप्शन 2 आहे आणि बी काय आहे 3. तर 3च्या पावर 3 काय होईल 27. 17 आला असं का? नाही. मग 2 अगर ठेवला तर किती झाला असता? बी = 2 ठेवला तर 3च्या पावर 2 म्हणजे 9 आणि बी सोबत काय 3. याच्या पावर 2च्या पावर 3 म्हणजे 8. 9 आणि 8 तो डायरेक्ट उत्तर भेटला. दिसला का? ए = 3 आणि बी = असा डायरेक्ट काढू ऑप्शन चेकनं. म्हणून म्हणलो तर मग अशी पहिले ऑप्शन चेक सांगितलं. आता याला सोडवायचा कसा बघो इधर. ओके. अबे हो -b × 3च्या पावर 1 = 5. पण तरी बी काही कॉमन निघला का? अरे कॉमन काहीच नाही निघून आला ना का? इथून कॉमन काहीच नाही निघ. का करायला आता सांगा? डायरेक्टच मांडा मग. ऑप्शन चेक कोणता आहे न होत आहे तो. मागे ऑप्शन चेक केला आहे की सोडवला त्याला? अजून का सोडवलं नाही यार? तिथं लांबच लांबा. XY 2 इक्वेशन बनवले. पुन्हा XY ची व्हॅल्यू ओके जमते ना. याला कन्सिडर केला काय आणि याला काय कन्सिडर केला? वे नको जाण तेवढा लंबा घ्या जाता. तर हा किती झाला असता आणि हा किती झाला असता? = इक्वेशन सारखा करायचा आहे तर 3चा मल्टिप्लाय 3x + 3y = 17 त्रिक. हां ॲडिंग केला तर 4 आणि 3 7x 51 5 56. तर एक्सची व्हॅल्यू किती झाली? एक्स कोणाला घेतला होता आपण? 2च्या पावर x 3च्या पावर b y. तर 2च्या पावर ए भेटला तुम्हाला किती? 8. तर एची व्हॅल्यू किती झाली असती बघा? 2च्या पावर 3. तर एची व्हॅल्यू किती झाली असती? एक्स भेटला. वाय काढायचा आहे हा इथं. तर y = 17 - 8 म्हणजे 9. वायची व्हॅल्यू 9 भेटली. वाय कोणाला पकडला होता? 3b आणि हा 3चा स्क्वेअर म्हणजे बीची व्हॅल्यू किती झाली असती? हे ओके. कधी कधी असा बी करता येईल. 4D4 झाला. 4D5 मध्ये काय कराल बघा? याला इन्व्हर्स मध्ये लिहिला तर
आणि मग पलटवून दिला. ओके भाऊ. जर प्रॉब्लेम लांब जाताना दिसत आहे आणि फाइंड एक्स फाइंड ए असा वगैरे काय म्हटलेला पॉवरमध्ये, तर डायरेक्ट ऑप्शन चेक करून ते पॉवरमध्ये टाकून पाहायची. दोन्ही बाजूची व्हॅल्यू इक्वल येत असेल तर ओके. ठीक आहे. देन हां इथे बघा काय दिलेलं आहे, ए बाय बी 4d5 आहे ना, ए बाय बी इज इक्वल टू एक्स मायनस 1 आणि बी बाय ए इज इक्वल टू ओके. तर एक्सची व्हॅल्यू काढा. अशा टाईपचे नाही का, डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, ऑप्शन चेक करू शकता. पण इथं जसं आपल्याला करायचं बी आहे तर काय होईल बघा, हा झाला असता 1 अपॉन अंदर चलच उलटा करतो थोडासा. ओके. असा लिहू शकतो याला, बी बाय ए आहे तर ए बाय बी लिहू शकतो. अरे लिहू शकतो. आता एकच्या पावर तुम्ही किती बी घ्या, काय ते एकच येते. आता हा पावर दोघांना डिस्ट्रीब्यूट झाला असता, एक्स मायनस 3 आणि याला पण झाला असता, तर वर काय आला असता, अरे आला असता. पण इथं काय आला असता जसा एक्स मायनस 3 बरोबर. आता याला वर लिहायचं आहे, तर ए बाय बी मायनस हा वाला नियम. काय समजला, हा वाला नियम रे. हा डिवाइडमध्ये आहे, इंटूमध्ये लिहायचं आहे म्हणजे वर लिहायचं आहे. याच्या खाली आता बघा 1 गेला ना, तर याच्या पावर काय होऊन जाईल मायनस. तर याच्या पावरमध्ये एक्स मायनस 3 होता तर काय आला असता. हां आणि इकडे पण काय आहे, तर मी इक्वेट मांडू शकतो. आता बेस सेम झाले, तर मायनस एक्स प्लस हा या बाजूला येईल, तर एक्स प्लस आणि 3 + 1 तर काय झालं असतं बघा 2x इज इक्वल टू 4. तर एक्सची व्हॅल्यू किती झाली असती. हाच नियम लावलेला आहे इथं, फक्त नाही समजला. ए बाय बी बी बाय ए दिसला मला, तेच टर्म आहेत, फक्त उलटा लिहिलेला, त्याला सीधा करायचा आहे. तर या संख्येला पहिले अंदर असं लिहू शकतो का, या संख्येला असं लिहू शकतो का, हा बी बाय एच झाला असता की नाही. आता हा पावर दोघांना दिलो, याच्या पावरमध्ये किती लिहा, 1च्या पावरमध्ये जसाचा, तर मग उलटा लिहायचा आहे. आता याच्या म्हणजे हा डिवाइडमध्ये आहे, सीध्यामध्ये लिहायचा आहे, तर पावर मायनस झाला असता. हा नियम इथं लागला. देन (46) x इज इक्वल टू y टू द पावर y इज इक्वल टू झेडच्या पावर b, z इज इक्वल टू एक्सच्या पावर, तो ABC कितना. कसं काढाल बघा, कोणती एक पद पकडा. ठीक आहे. यालाच आता सॉल्व करून पाहू. x इज इक्वल टू y टू द पावर a. तर y ची व्हॅल्यू किती आहे बघा, y ची व्हॅल्यू या y च्या ठिकाणी ZB टाकलो आणि पहिलेचा का होता a होता. हां झेडची व्हॅल्यू किती आहे बघा. आता या झेडमध्ये
हा काय झाला असता झेड बी ए झाला असता, अरे झेड बी ए झाला असता. आता या झेडमध्ये एक्स टू द पॉवर सी आणि इकडे काय होता बी, तर एक्सचा पॉवर काय झाला ए बी आणि इकडे कोण होता एक्सच होता. हां पॉवरमध्ये काय तर ए बी सी इज इक्वल टू ओके. चालेल चालेल जाऊ का मोईर जाऊ का लास्ट वन. बघो ए बी सी काय आहेत म्हणते वास्तविक संख्या आहेत म्हणते. वास्तविक म्हणजे कोणत्या रिअल नंबर. अबे रिअल नंबर आहे. आता रिअल नंबर काय काय राहू शकते फ्रॅक्शन राहू शकते, मायनस राहू शकते, अरे राहू शकते. अबे शिकल्या का नाही शिकल्या पहिल्या चॅप्टरमध्ये काही बोलून नाही राहिले बा. वास्तविक संख्या शिकल्या की नाही शिकल्या. तर रिअल नंबर काय काय राहू शकते रॅशनल इरॅशनल दोन्ही राहू शकते. रॅशनलमध्ये काय काय राहू शकते फ्रॅक्शन राहू शकते, डेसिमल राहू शकते, अजून अरे राहू शकते. चला तुम्हाला काही नाही आहे. तर हा काय झाला असता बी बाय ए झाला असता, हा काय झाला असता सी बाय बी झाला असता. अबे हो आणि हा काय झाला असता ए बाय सी झाला असता. आता दोघांना डिवाइड करा ना बे. हा रूट नाही का किंवा सगळेच जण स्क्वेअर रूटमध्येच आहेत. अबे सगळेच जण स्क्वेअर रूटमध्येच आहेत तर कंबाईन एकच लिहू शकतो. तर बी बाय ए इंटू सी बाय बी इंटू ए बाय सी. काय होता हा फक्त तुम्हाला चुतिया बनवायला सांगितलं. ठीक आहे तिथं लागले सर्ट्स आणि इंडायसेसच. वास्तविक संख्या म्हणला तर पोरं अजून बी साला कोणत्या संख्या घेऊ न कोणत्या संख्या क्वेश्चनकडे पाहिला वे इन्व्हर्स दिसून राहिला तर 1/, मध्ये लिहायला लागल. मग इंटू हा या पॉईंटचा अर्थ काय हा पिंटू हो पिंटू. तर अशा प्रकारे किती मिनिटाचा बनला दादा. शाबाश बंद कर मग.